जळगाव जामोद तालुक्यातील काल 26 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। यामध्येच जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात घरांची हानी झाली आहे। आसलगाव येथील गरीब दलित कुटुंब बंडू बोरकर यांच्या घराजवळ एक जीर्ण लिंबाचे झाड बऱ्याच दिवसांपासून उभे होते। याबाबत त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतला वारंवार तोंडी तसेच लेखी निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायतने सदर जीर्ण झाड तोडण्याची कार्यवाही केली नाही। काल 26 मेला झालेल्या तुफान वादळी वाऱ्यात हे जीर्ण लिंबाचे झाड घरावर कोसळल्याने या कुटुंबाचे पूर्ण घरच उद्ध्वस्त झाले आहे। कुटुंबातील सदस्यांनी प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने या दुर्दैवी घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान राखले नसते तर आसलगाव ग्रामपंचायतचे सरपंच यांनी काय केले असते असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत। सरपंचांच्या निष्क्रियतेमुळेच आमच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पीडित कुटुंबातील महिलांनी आपल्या दुःखद भावना MCNच्या कॅमेऱ्यासमोर दिल्या। पासून सण्या नियम तोडायला सांगल्या, सह्या करायला सगळ्यांना तरी त्याने नियम तोडला नाही अजून सण्या। त्याला समजायला पाहिजे होतं ना की कोणाचं घर गिर चाललं जाईल म्हणून, मोडीन की तोडीन म्हणून सण्या। त्याला दोन खेप ग्रामपंचायत मध्ये गेलो 2 महिन्यापासून आमच्या जो न्यूज आहे ना की यायला आम्ही दिल्या सह्या करून सण्या की हा नियम तोडा म्हणून सण्या, पण त्याने नियम नाही तोडला अजून सण्या। त्याला समजायला पाहिजे होतं ना। आता आमचं कधी याच्यात कधी मरण धरण झालं असतं, आम्ही मेलो असतो तर मग काय केलं असतं त्यानं, भरपाई दिली असते काय? हा, आता या अपंग माणसाला घेऊन कुठे जायचं आम्ही ना? हा, समजायला पाहिजे त्या लोकायले, गावातल्या लोकायले की नाही बा हे गरीबाच्या घरात म्हणून सण्या। त्याचसोबत आसलगाव ग्रामपंचायत अंतर्गत वाडी खुर्द येथील भैयानगर परिसरात हॉटेल शिवायजवळ अशाच प्रकारचे सुकलेल्या अवस्थेतील मोठे निंबाचे झाड आहे, ते सुद्धा अपघाताला निमंत्रण देत आहे। या संदर्भातही ग्रामपंचायत सरपंच विष्णू इंगळे यांनी कानाडोळा करून याबाबत कोणतीही दखल घेतली नाही। आता तरी या सुकलेल्या झाडांची विल्हेवाट लावून भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा होणार नाही याची दखल आसलगाव ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू इंगळे घेतील का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।